आहे 101 मेगाहर्ट्झवर आता प्रसारित करीत आहोत. याचं निवेदन आहे अवंती मोरे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नवीन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार रसिक श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या फोन इन संवाद आणि फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, मानलेली नाती मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. रसिको, मैत्री ही मानवी जीवनातील एक अतिशय सुंदर, उबदार आणि आधार देणारी निरपेक्ष असं नातं आहे. रसिको, आपल्यातल्या या मैत्रीपूर्ण नात्याला स्वर आणि संवादाच्या माध्यमातून अधिक खुलवूयात. स्वरसंवादाचा हा बहुरंगी इंद्रधनू अनुभवायला आपणही उत्सुक असाल, हो ना? चला तर मग रसिक हो, जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमात पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. हॅलो, आमचे कोण श्रोते आहेत फोन लाईन वर? मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो ताई. नमस्कार. नमस्कार श्रीकृष्णजी, कसे आहात आपण? आपण जळगाववरनं बोलतात ना? हो, जळगाव जिल्ह्यात माझं गावात आहे, बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर. अच्छा, आणि जळगावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळ्यात जास्त पीक होतं ते केळीचं. केळीचं पीक घेता का आपण? मी नाही घेत ताई, काही शेतकरी घेतात. माझं गाव ताई जळगाव पासून 100 किलोमीटर पुढे आहे आणि माझ्या गावाच्या पूर्वेला बुलढाणा जिल्ह्याची सुरुवात होत ताई. त्याच्यामुळे जिल्ह्याचं गाव मला खूप दूर आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये संत मुक्ताबाई चांगदेवाची मंदिर आहेत ताई, आणि केळीसाठी तापी खोऱ्याचं पूर्ण आणि तापीचा खोरा आल्यामुळे पाणी खूप आहे आणि त्यामुळे केळीचं उत्पन्न भरघोस घेतलं जातं. आपण काय करता श्रीकृष्णजी? शेती करतो ताई. अरे वा, छान. आपण जगाचा पोशिंदा म्हणून आपल्याला उपाधी आहे, आपण शेतकरी आहात. शेतकरी जेव्हा शेतात राबतो तेव्हाच सगळ्यांना खायला मिळतं, तर आपण खूप चांगलं काम करत आहात. पीक पाणी कसं आहे मग आता तिथे? साधारण परिस्थिती चांगली आहे, परंतु एक खंत आहे ताई. शेतीसाठी जे उपयोगी लागतात, उदाहरणार्थ बियाणे आणि खतं, ह्या गोष्टी खूप महाग मिळतात ताई, आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे बरेचदा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत ताई. हो हो, शेतकऱ्यांना खूप मोठी कसर आणि मेहनत घ्यावी लागते. गव्हाला, मक्याला पाणी द्यायसाठी रात्री यावं लागतं. जनावर असतात, साप, विंचू यांची पर्वा न करता त्याला रात्री दिवसा खूप मोठी मेहनत घ्यावी लागते ताई. एवढ्या मोठ्या मेहनतीचं फळ त्याला खूप कमी प्रमाणात मिळतं ताई. आज शासनाचे जे भाव आहेत ते खूप कमी प्रमाणात आहे. शेतकरी कधी सुधारतच नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती दैनंदिन जशी आहे तशी जातो. शासन म्हणतंय नैसर्गिक पद्धतीने जर शेती केली तर त्याचा कुठेतरी अनेगा आपल्याला परिणाम पाहायला मिळेल, चांगलं आणि सकस पीक मिळेल. तर आपण असं काही प्रयोग आपल्या शेतीवर करत आहात का? आपण मेहनतही चांगल्या पद्धतीने करू, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पोझिशनने आपण शेती करू, परंतु शेतीचं उत्पन्न मिळूनही शेतीच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही, तर ही एक खंत आहे. हो, शासन स्तरावर पण म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला माल बाहेर ठिकाणी विकायचा असतो तर बाहेर देशात पण विक्री होते मालाची, तर त्या प्रतीचा तो माल तयार असायला पाहिजे. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जो माल म्हणतात, तर त्या प्रतीचा आपला माल तयार असेल तर निश्चित त्याला भाव पण मिळेल आणि शासन त्याची निश्चित दखलही घेईल अशी अपेक्षा करूयात. श्रीकृष्णजी, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय आज? 4 डिसेंबर 2017 साली सुप्रसिद्ध अभिनेता शशी कपूर यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या त्या निधनाच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने एक गीत ऐकून इच्छित होता त्यांच्या चित्रपटातील. चित्रपटाचा चोर मचाय शोर आणि गीताचे बोला, पाव मी डोरी डोरी मी घुंगरू घुंगरू की रुणी दिन बोले. माझ्या मित्रात ताई. हा, कोण आहेत सांगा ना त्यांची नावं. बडनेऱ्याचे हिम्मतराव शृंगारे, गुणवंत कडू आहेत, दीपक डोईफोडे आहेत, वडोदाचे मुरले ढोले, अनंत भुते, भागवत दालटे आहेत, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, सोपान तायडे, जानकीराम काटोगे आहेत ताई. माझ्या कुटुंबात माझी पत्नी आहे ताई मंदा खोरखेडे आणि माझा मुलगा आहे तो मुंबईला सर्व्हिसला आहे, त्याचं नाव अमेय खोरखेडे आणि सुनबाई आहे मयुरी खोरखेडे. आणि जुना खूप श्रोता असल्यामुळे ताई माझ्याकडे बरीच गीत, संगीतकार, गायकांची माहिती आहे. अरे वा, आपण विशेषत्वाने ती जपताय हे जास्त चांगलं आहे. आणि जेव्हा आपल्यासारखे सुजाण आणि सुविद्य श्रोते जेव्हा आमचा कार्यक्रम ऐकतात तेव्हा आम्हाला फार आनंद होतो, कारण त्यांच्याजवळ बऱ्याच गोष्टी संग्रहित असतात. मी आकाशवाणीचे कृषी कार्यक्रम सुद्धा ऐकत असतो, त्यामुळे अधिक तंत्रज्ञानामध्ये जे जी माहिती आपल्याला प्राप्त होईल आकाशवाणी माध्यमातून ते
तशी करण्याचा प्रयत्न सुद्धा बरेच शेतकरी करतात आणि निश्चितच त्यांना त्याचा फायदा होतो ताई. अरे वा, शेतकरी वर्ग असेल किंवा लहान मुलांचा वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, यांना डोळ्यासमोर ठेवून काही कार्यक्रम केले जातात आणि जेव्हा आपल्यासारखे श्रोते आम्हाला सांग की आम्ही ते कार्यक्रम ऐकून आमच्या याच्यात काहीतरी बदल करतो आहे, तर त्या गोष्टीचा निश्चित आम्हाला आनंद होतो. म्हणजे आपण जे कार्यक्रम आणतोय, करतोय, त्याचं फलित हे अशी आपली प्रतिक्रिया मिळते तेव्हा कळतं. आपल्याशी बोलून खूप आनंद झाला ताई. आपण खूप छान बोललात. आजच्या कार्यक्रमातला स्वरसंवादातला पहिला कॉल श्रीकृष्णजींनी केलाय, तर देवाच्या नावाने सुरू झालेला आहे. आम्हाला पण निश्चित आनंद आहे. हॅलो, मी उर्मिला खटे बोलत आहे. आपण कोण बोलत आहे मॅडम? मी अवंती मोरे बोलतेय. बोला उर्मिलाजी, कशा आहात आपण? आपल्या अमरावतीचे कार्यक्रम खूप छान येतात मॅडम. त्यामधून काही ना काही आपल्याला मिळते, त्याच्यामधून खूप म्हणजे चांगलं वाटतं ते ऐकायला. आपण कुठनं बोलत आहात उर्मिलाजी? मी इथून आपल्या कठोर नाका अमरावतीवरूनच बोलत आहे. आणि आपण आकाशवाणीशी केव्हापासून जुळलेला आहात? अरे पुष्कळ दिवस झाले. आकाशवाणी जीवनच आहे ते आकाशवाणीचं. अरे वा. तरी चालतं. इतकं भरभरून प्रेम करणारे जेव्हा श्रोते आम्हाला भेटतात ना, भेटतात म्हणजे प्रत्यक्ष जरी नाही तरी संवादाच्या माध्यमातून किंवा पत्रांच्या माध्यमातून जेव्हा भेटतात, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की आपण जे कार्यक्रम करतो त्याच्यावर इतकं भरभरून श्रोत्यांकडनं प्रेम मिळतंय. तर उर्मिलाजी, आपण काय करता? आता माझं 60 वर्ष वय आहे मॅडम. हो, मग काही नातू आहेत, मुलं आहेत, म्हणजे बराच परिवार आहे आमचा. मला आवड खूप आहे, पहिल्यापासूनच आवड आहे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायची. आणि आपला स्वर जो आहे, आपण जे बोलत आहात ना, इतका उत्साही स्वर आहे. आपण म्हंटल आपण 60त आहात, पण असं वाटत नाहीये बरं. हा. नाही गाणे म्हणायची पण मला आवड आहे, गुणगुणायची आवड आहे. अरे वा वा वा. मग आता आपण जे गाणं सुचवणार आहात, तर ते आपण थोडस गुणगुण दाखवलं तरी आम्हाला आवडेल ते. नदिया के पार आहे मॅडम. हा. मला त्याचं आठवण नाही येत. ते बैलगाडीमध्ये जात नाहीत का? हा हा, ते गाणं खूप छान आवडते मला. एक भजन आठवते. हा. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे. अरे वा, हे भजन खूप आवडतं. खूप छान. आणि जया किशोरींच्या आवाजातलं हे भजन होतं आणि आपण पण खूप छान गायलात आपण. आणि स्पर्शी स्वर होता आपला उर्मिलाजी. आणि आता हे जे गाणं आपण सुचवलंय नदिया के पार मधलं, तर हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत बरं? माझे नातू आहेत, नात आहे, आमच्या नवरबाई आलेल्या आहेत. आमचे मिस्टर आहेत दिगंबरराव खटे. स्वयंपाक सुरू राहते, माझा कामही सुरू राहतो. दिवसभर आपलं अमरावती आपलं केंद्र आकाशवाणीचं ऐकत राहते. करमणूक होते, मनोरंजन होते, आपलं गुणगुणायला मिळते, भजन गाणे असले ते. म्हणजे आकाशवाणी जणू काही आपला हात धरून म्हणते की मी तुझ्या सोबत आहे, चल आपण काम उरकून घेऊया. हो ना? हो हो बरोबर. हा. आज आपण फोन केला त्यासाठी खूप धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहात आपण? मी बोलत आहे सिद्धार्थ गोंडाने, राहुल नगर अमरावतीतून बोलतो ताई. अच्छा, सिद्धार्थजी आमचे नियमित श्रोते. आम्ही आपलं पत्र नेहमी सामील करतो, त्याच्यामुळे पत्रात ना आपली ओळख आहेच. धन्यवाद ताई. आपण आमचे पत्र सहभागी करता कार्यक्रमात आवर्जून, त्याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद व्यक्त करतो आम्ही श्रोता संघातर्फे आमच्या. आज आपण फोन केला त्यासाठी आम्हाला पण फार आनंद झालाय. आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो आहे. आपल्याला कसं वाटतंय आता आपला स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम सुरू झालाय, तर आपल्या काय भावना आहे? या कार्यक्रमासंदर्भात सर्वप्रथम मी आकाशवाणी अमरावती केंद्राचे अभिनंदन करतो की स्वरसंवाद हा कार्यक्रम अतिशय खूप छान आहे. आणि विशेषतः या फोन इन कार्यक्रमासाठी देशभरातल्या विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा बरेच श्रोते सहभागी होत आहे. श्रोत्यांच्या मनातले भावना आणि त्यांचा आवड त्या गीताच्या माध्यमातून आपण ती आवड पूर्ण करीत असतात. त्याबद्दल श्रोते अतिशय उत्सुक आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम अमरावती आकाशवाणी घेऊन आलेल्या श्रोत्यांसाठी. आणि आम्हाला जेव्हा आपल्यासारखे सगळे सुजाण जे श्रोते आहेत, ज्यांना गाण्याच्या आवडी आहेत, कार्यक्रमाची जाण आहे, असे जेव्हा आमच्याशी जुळतात आणि भरभरून त्यांच्या पत्रातनं असेल किंवा फोन इनच्या संवादातनं असेल, जेव्हा ते व्यक्त होतात, तेव्हा आम्हाला फार आनंद होतो. आणि खरं तर आपल्या सगळ्या श्रोते असतात देशभरातील, त्यामध्ये आमची ईमेल, व्हॉट्सअप आणि इतरही पत्रांच्या माध्यमातून सुद्धा आमची फरमाईश असते. पण विशेषतः म्हणजे अमरावतीतले कार्यक्रम दर्जेदार आवाज आणि त्या ठिकाणची प्रस्तुती अतिशय कौतुकास्पद आहे. प्रत्येक अनाउन्सरचे आवाज खूप छान, आम्हाला स्पष्ट अशा आवाजात ऐकू येतात आणि दर्जेदार डिजिटल क्वालिटी मधला अमरावती आकाशवाणी सर्वोत्कृष्ट आकाशवाणी
आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होतो की अमरावती मधलं प्रसारण देशभरातील वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या शहरात ऐकल्या जाते आणि बरेचसे श्रोते आम्हाला सुद्धा फोन करतात, इथल्या कार्यक्रमाविषयी आम्हाला माहिती विचारतात. आम्ही त्यांना सतत देत असतो की अमरावती आकाशवाणी नवीन नवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे श्रोते जुळत आहे आणि आम्हाला आनंद वाटतो सर. अरे वा. आणि आता आपण म्हणालात की आपण श्रोता संघाशी जुळलेले आहात, त्याच्या अंतर्गत काम करता. बाकी राज्यातल्या श्रोत्यांशी कसे जुळलेले आहात, त्याच्यातनं काम कसं चालतं आपलं, ते पण मला असं वाटतं की हा आपला संवाद जे आपले बाकीचे श्रोते ऐकतील ते पण या गोष्टीकडे अगदी लक्ष देऊन ऐकतील, ते की काय चालतं बरं श्रोता संघाच्या माध्यमातून काय हे करत असतात. तर त्याची उत्सुकता आपल्या माध्यमातून आपण पूर्ण करूयात. सांगा बरं आपण काय करता ते. अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघ हे देशभरातील सर्व श्रोत्यांच्या माध्यमातून तयार केलेला एक श्रोता संघ आहे. हो. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे परशुराम साहू गुरुजी आहे, छत्तीसगड या राज्यातील. हा. आणि त्यामध्ये आमचे जवळपास आतापर्यंत 15 राष्ट्रीय श्रोता संमेलन झालेले आहे. अच्छा. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. हम्म. मी सुद्धा स्वतः 15 स्टेट आणि नॅशनल लेवलवर अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलनाला आलेला आहोत. त्यामध्ये ऑल इंडिया रेडिओचे 5 पदाधिकारी आणि विविध आकाशवाणीचे अनाउन्सर आणि यासोबत विविध भारतीय केंद्राचे मुंबईवरचे सुद्धा अनाउन्सर झालेले होते. नुकतंच 2025 मध्ये अखिल भारतीय श्रोता संमेलन बागपत उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा माझा मान सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला आणि देशभरातील सर्व श्रोत्यांच्या भावना एकमेकांशी जोडून ते लोक सर्व श्रोते एकत्रित मिळतात, एकमेकांना भेटतात. हो. तर त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि खूप आनंद होतो त्याविषयी. विशेष म्हणजे त्या ठिकाणची कला संस्कृती तिथलं त्या वातावरण बघून आणि विशेषतः आपण फोनिंग च्या माध्यमातून फक्त फोनवर एकमेकांना पत्राच्या माध्यमातून नाव ऐकतो, हो. पण परस्पर जेव्हा श्रोते एकाच ठिकाणी भेटतात तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो एकंदरीत. या व्यक्तीशी आपण जेव्हा पत्राशी जुळलेलो असतो किंवा फोनशी जुळलो असतो, तो प्रत्यक्ष जेव्हा याची देही याची डोळा पाहायला मिळतो, तो आणखीन आनंद वेगळाच असतो, नाही का. बरोबर एकदम. सिद्धार्थजी, आज आता आपण फोन केला आहात, तर आज आता आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय. आज मला गीत ऐकायचं आहे. आता 6 डिसेंबर आहे समोर हो. आणि त्या पर्वावर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे 6 डिसेंबरला. हो. या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन म्हणून आदरांजली व्हावी म्हणून यासाठी मला आज एक भीमगीत ऐकायचं आहे. हो. त्याचं जे गीत आहे, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, हम्म. हे गीत आपण आम्हाला नक्की ऐकावं. हे गीत ऐकण्यासाठी, हे आदरांजलीवर गीत ऐकण्यासाठी माझ्या परिवारातील माझी पत्नी अर्चना, हम्म. माझी मुलगी प्रसिद्धी मुलगा, यासोबतच माझे काही श्रोता परिवारातले काही मित्र आहे. त्यामध्ये हिरामन शेंडे आहे, हिम्मतराव शृंगारे, अमोल कांबळे, कुबेर मस्के, हिरामन किराडे, यासोबत संजय कुमार गेडाम आणि समस्त श्रोता मंडळी सर्वांसाठी हे गीत आपण नक्की ऐकावं. तर या गाण्याच्या माध्यमातून अमरावती आकाशवाणीच्या वतीने सुद्धा आपण त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूयात. त्यात आपण रवी ठोसर, कुठून बोलतात रवीजी आपण. पिंपळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. अच्छा, बुलढाण्यातनं बोलत आहात. कसे आहात आपण. चांगले आहे ताई. आपण काय करता रवीजी. शेती. शेती करता. अच्छा. आणि मग आपण आता शेतीत काय पेरलंय सध्या. सध्या गहू हरभरा आहे ना. अच्छा. वीज वगैरे असते का आपल्या गावात. आपल्याला पाणी द्यायला जावं लागतं का. पाणी द्यायला का. हम्म. लाईन असते ना, गॅप चालू झाले आता. अच्छा. दौड शिटिंग. अच्छा. 3 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा असते. अच्छा अच्छा. आणि रवीजी, आता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पण आता हे स्प्रिंकलर दिले जातात आहेत. लाईट साठी पण तशी काही व्यवस्था आता शासनाच्या ह्याच्यातनं मिळते आहे. आपण तसं काही घेतलंय का आपण स्प्रिंकलर वगैरे. नाही, सौर ऊर्जेचं काही घेतलं नाही अजून. आता पुढे पाहू. बरं, आज आपण फोन केला आहात स्वरसंवाद कार्यक्रमात, तर कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला. आला थंडीचा महिना. थंडीचा महिना आलेला आहेच खरं तर. आणि याच्यासाठी आपण काय काळजी घेत आहात. काही नाही, थंडीपासून संरक्षण, स्वेटर गिटर घालायचे, कान टोपी. हा. आणि आपल्यासोबत आता हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहे. आपले मित्र आहेत ना, बाळा पाटील, हम्म. भगीरथ सोळे. आणि आपल्या कुटुंबात कोण कोण आहे. बाबा आहेत, आपले घरचे मुली आहेत, 2 मुली आहेत, मुले एक पायल, एक आचर. तर रवीजी, आज आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन केलात आणि हे जे आपण गाणं सुचवलंय ते आपण नक्की ऐकूयात. हो हो. कोण बोलता मॅडम. मी अवंती मोरे बोलते. बरं बरं बरं, खूप छान आहे, खूप प्रोत्साहन चांगलं करता तुम्ही.
सुनील बुके बोलतो, विद्यापीठ परिसर, मांडवी रोड, अमरावती. अमरावतीतनच बोलत आहात विद्यापीठाच्या बाजूला. हा, तुमच्या परिसरात तुम्ही विद्यापीठ परिसर. अच्छा, अरे वा, आम्हाला खूप आनंद झाला. विद्यापीठ परिसरात बिबट्या वगैरे पण राहायला लागलेले आहेत, वाघ वगैरे पण आहेत. त्या परिसरात बरेच बिबटे आहे. हो, आपण विद्यापीठ परिसरात राहतात, मग आपल्याला भीती नाही वाटत का? आता भीती काय मॅडम, ते काय करतील, आपल्या माणसाला सुद्धा अतिक्रमण केलं आहे त्यांच्या जंगलावर. सुनीलजी, पण आता वन विभागाने सांगितलंय की असं जर काही होत असेल, कारण आता जसं आता आपण म्हणालात की मानवच कुठेतरी जंगलात अतिक्रमण करतोय म्हणून जंगलातले प्राणी इकडे तिकडे सैरावैरा कुठे जिथे वस्तीत जातात, लोक वस्तीत जातात. पण अशा याच्यात जर कधी बिबट्या आला, काही आला, तर त्याच्यासाठी आपण कसं सज्ज असलं पाहिजे असं वन विभागाने सांगितलेलं आहे. तर आपण तसे काही जे निर्देश दिलेले आहेत ते आपण पाळता का? असं जर असलो ना, आपल्याकडे फोन नंबर आहे वन विभागाची, पोलीस डिपार्टमेंटचे आहे, कंट्रोल रूमचे. मी स्वतः पोलीस मध्ये होतो, रिटायर झालो. अच्छा, हो का? अरे वा. हा, पोलीस मध्ये होतो, PSI, रिटायर झालो. त्यामुळे आपल्याला सर्व यंत्रणा कशी राबवायची ते माहित आहे. मग आता हा प्रश्नच नाही. आपण जेव्हा पोलीस खात्यात होतात तर तिथे जेव्हा आपण सेवा दिली आहे त्यामुळे आपल्याकडे भीती हा प्रकार नसेलच आपल्या सोबत ना. आम्ही सकाळी फिरायला जातो, टायमिंग बदलून दिले. प्राणी काही करू शकत नाहीत, पण आपण काही करू शकतो. म्हणजे त्याच्यावर जो इलाज आहे किंवा प्रतिबंधात्मक काही गोष्टी आहेत तर माणूस म्हणून आपण करू शकतो, त्या आपण अंगीकारल्या पाहिजे. त्याचा एक निर्देश आला आहे मॅडम वन विभागाकडून. तर तुमच्यासोबत मोबाईल किंवा रेडिओ हे साहित्य ठेवा आणि ते चालू राहू द्या. म्हणजे आपली आकाशवाणी अमरावती आपल्याला अशी पण सोबत करते, संकटात धीर देते आणि एकटे असताना ती तुम्हाला सोबत पण करते, मनोरंजन पण करते. रेडिओच्या सोबत असली तर फार चांगलं. माहिती पण देते ना आकाशवाणी अमरावती. आकाशवाणी बिल्डिंग भूमिपूजन झालं होतं. मुख्यमंत्री होते नारायण राणे साहेब, त्यांच्या हातून झालं. मी बंदोबस्तात होतो. अच्छा, म्हणजे तेव्हापासून आपण आमचं लक्ष आहे आकाशवाणीवर. अच्छा, अरे वा. आता हे जे सकाळचे प्रसारण जे तुम्ही चालू केले सकाळी 6 वाजतापासून, खूपच छान, खूपच छान. तर सुनीलजी आपण फोन केला तुमचा आवाज खूप छान, खूप प्रसारण चांगलं करता तुम्ही. अवंती मोरे, धन्यवाद सुनीलजी. आपल्या फरमाईशीचं गाणं कुठलं आहे? आम्हाला आता उत्सुकता आहे, कुठलं सुचवाल? चित्रपट अमृत ते आहे, सातवीवर गाणं आहे ना, सातवी. कोण बोलत आहात हा, आपण? नमस्कार ताई. नमस्कार. मी करणवाडी चौका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे महादेव पातोडे बोलतो ताई. महादेवजी, आज मला अरे संसार ह्या चित्रपटाचं गीत ऐकायचं. गायकाचे सुरेश वाडकर आणि अनुराधा आणि गीताचे बोला राजा रलकारी अशी आहे. आम्ही आपल्याला हे गाणं ऐकणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण सांगा ना की आपण काय करता महादेवजी? मी शेती करतो ताई. हो, सध्या गहू हरभऱ्याची पेरणी केली आहे. अच्छा, गहू आणि हरभरा. किती एकरात केली आपण पेरणी? 2 एकर गहू आहे, 2 एकर हरभरा आहे. अच्छा, आणि मग आपण स्वतः तिथे कष्ट करता की आपल्या सोबत आणखी? हो, स्वतः पाणी देणं वगैरे. अच्छा, ट्रॅक्टरच्या द्वारे केली. परिवारामध्ये 2 मुलं आहेत, मिसेस आहे, पत्नी आहे. अच्छा. आणि आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम कुठल्या माध्यमातून ऐकता? तर मी पहिल्यांदाच तुमच्याकडे फोन लावला. हो, अरे वा. हो, आम्हाला फार आनंद झाला की आमचे पहिले असे श्रोते मला आम्हाला पण भेटले. आनंद झाला, पहिल्यांदाच फोन लागला. आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्यासोबत आहेत वर्धा पानाचे आहेत, अनंत बुट्टे, श्रीकृष्ण बुट्टे, मुरलीधर ढोले आणि कालसेचे आहेत काशीनाथ गंगे पाटील आणि बुलढाणा. नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव खानदेश. जळगाव खानदेशातनं बोलता आहात आपण? हॅलो, फरमाईश एकता ग्रुप आहे आम्हाला. अमरावतीचे आमचे गुणवंत कडू आणि गौतम रायबोले आहे ना, हे आम्हाला सगळी माहिती पोहोचवता या ग्रुपच्या माध्यमातून. अच्छा, म्हणून हा नंबर मिळाला. हो. आपण ऐकता का आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का? कार्यक्रम ऐकतो ना. हो, कुठले कार्यक्रम आता हे ऐकता? 2 आठवडे मागच्या आठवड्यापासून ऐकून आलो मी. याच्या आधी नव्हता ऐकून. जेव्हापासून कार्यक्रमाची लिस्ट पाठवली ना तेव्हापासून आम्ही कार्यक्रम ऐकतो तुमच्या आपल्या अमरावतीचे सगळे. कसे वाटतात आपल्याला अमरावती आकाशवाणी? एकदम मस्त ऐकायला, एकदम सुपस्त ऐकायला मिळतं. आमच्या जळगाव खानदेशवर आहे, आम्ही खानदेश म्हणजे पण आम्हाला एकदम असं जवळचे असं वाटते की आम्हाला आमच्या जवळच 10-15 किलोमीटर अंतरावर आपल्या अमरावती आकाशवाणी. म्हणून इतके गोड वाटतं कार्यक्रम आणि खूप स्पष्ट आवाजामध्ये आपली बुद्धिमत्ता बी चांगली राहते. मुरलीधरजी, आपण कुठल्या माध्यमातून ऐकता? म्हणजे FM वर ऐकता की ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सगळे ऐकता? मोबाईल मध्ये ऍप घेतलेला आहे, माध्यमातून ऐकतो. अच्छा, त्याच्या माध्यमातून ऐकता. थोर संवाद आणि आपले शेतीविषयी कार्यक्रम आणि सकाळचं आपले भक्तिगीत कुठेही समजा आपण लिहू शकतो ना, तो रेडिओ सोबतच वागवा लागेल.
आता कसं आहे मोबाईल खिशात ठेवला म्हणजे कुठे बी ऐकता ते आपल्या आकाशवाणी कुठली. हो. मुरलीधरजी, आपण काय करता? काही मी दारा फुटाणे मुरमुरे मुरमुरे माझा व्यवसाय आहे. अच्छा, अरे वा, छान. पौष्टिक आपण गोष्टी लोकांना खाऊ म्हणजे घालताय. कारण सगळ्यांना न अपायक होणारा माझ्याकडे सगळं वस्तू आहे. हा, म्हणायला हलका फुलका आहार आहे, पण तो तेवढाच हो, आहार पौष्टिक म्हणजे पण कसं आहे. आपल्याला मग मनोरंजनात्मक कार्यक्रमात जास्त आवडतात की माहितीपूर्ण कार्यक्रम ज्याच्यात माहिती आहे आणि गाणी आहेत असे कार्यक्रम आवडतात? गाणी बी आवडतात आणि माहिती बी आवडते. कारण माहिती सुद्धा जास्त आवडते. कारण माहितीतून आम्हाला पुढचं काय आहे तर माहिती नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. हा, आणि आकाशवाणी असं एक माध्यम आहे की जे तुमचं काम थांबवत नाही. तुमचं काम पण सुरू राहतं आणि हे ऐकणं पण सुरू राहतं. तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? आणि ऐकायचं आहे मला मन की आंखें चित्रपट आणि गाण्याचे बोल आहे रुक जा रे रुक यही पे कही. आपण गुणगुणू शकता का हे गाणं? रुक जा रे रुक जा यही पे कही जो बात यहाँ है वो कहीं पे नहीं. असं आपण आकाशवाणीच्या माध्यमातून म्हणू शकतो ना की जो बात तुझ में है वो किसी में नहीं. वो कहीं पे नहीं. हा. मुरलीधरजी, आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्या सोबत मित्र आहे श्रीकृष्ण खोडकेडे, अनंत भुते, पी.एस. नावकर, गुणवंत कडू, गौतम रायबोले आणि संतोष वसाने, संतोष काटे, अशोक पाटील, महादेव पातोडे आणि मारुती भोसले. हे सर्व श्रोता मित्रांना हे गाणं ऐका अच्छा. आणि आपण पण ऐकत आहे. कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? पिंपरी आदगिरून बोलतो मॅडम. हा कैलास दाती कैलासजी. गाणं ऐका. हो, आपली फरमाईश सांगा. अजून मधलं गाणं कुठलं? ते काय पहिली बार. आज आपला फोन लागलाय, कसं वाटतंय आपल्याला? आनंद वाटते मॅडम. माझं आमच्या गावात राधाकृष्ण मंदिर आहे मॅडम. अच्छा. बंडारापासून 3 किलोमीटर आहे मॅडम. कुठलं गाव म्हणालात? पिंपरी आदगिरी. मला असं विचारायचंय की हे पुरातन आहे आपल्याकडे मंदिर की हा पुरातन आहे आपला. आपण या मंदिराविषयी थोडी माहिती सांगू शकाल का आमच्या सगळ्या श्रोत्यांना? संत महाराज आहेत. हा संतवती वटपैकी ते मंदिर आहे. इथं खूप यात्रा गित्रा भरते, कार्यक्रम होत राहते मॅडम. खूप गावचे लोक येते. यात्रा कुठल्या महिन्यात असते? हो, पौष पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती पर्यंत राहते. कैलासजी, आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का आपण? नेहमी ऐकतो मॅडम. आपला तुम्ही कार्यक्रम चालू केला ना आपला संवाद आपल्या झाला भक्ती हे तर खूप खूप कार्यक्रम छान केला ते मॅडम तुमचा. हा, भक्ती संगीताचा आवडतो आपल्याला कार्यक्रम. सकाळी 6 वाजता मी नेहमी ऐकते रोज मॅडम. मी ब्लाइंड आहे मॅडम. दिव्यांग. मला आवड आहे मॅडम आकाशवाणी ऐकायची. आणि ते स्नेहल मॅडम तुमचं अवंती मोरे आहे ना मॅडम. हो, धन्यवाद मॅडम. छान बोलतात. तुम्ही पुरा कार्यक्रम ऐकतो. माझा फोन लागल्याबरोबर मला धन्यवाद. लय आनंद होऊन राहिला मॅडम. आम्हाला पण फार आनंद झाला आपल्याशी बोलून. पुतणा आहे होता मुलगा नकुल दाते, हा, अर्जुन दाते, बंटी दाते, अर्चल दाते. माझी सुनबाई आई आहे प्रगती दाते. माझी आई आहे अजून पण. हा, हा, सांगा ना त्यांचं पण. रुपाबाई दाते आजी आई. धन्यवाद आज आपण फोन केला त्याबद्दल. धन्यवाद. तो आणि कोणाचा नाही लागत, तर त्याच्यासाठी आपण नाराज न होता पुन्हा एकदा चांगला नव्या प्रयत्न करायला पाहिजे, नाही का? माझे मित्र आहे मॅडम. मित्राचं नाव सांगतो. हा, हा, सांगा ना. विजय सुटे आणि विजय मात्रे हे दोन माझे मित्र अमरावतीला राहता वडाडीत. अच्छा, अशोकजी, आज आपण फोन केलात स्वरसंवाद या कार्यक्रमात आणि हे छान गाणं सुचवलं, तर आपल्या मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसमवेत ऐका आपली ही आवड. केंद्र स्वरसंवाद कार्यक्रम. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? नमस्कार ताई, अवंती ताई मोरे बोलतात आहे. हो, हो, मी आवाज ओळखला ताई तुमचा. कशा आहे ताई तुम्ही? मी छान आहे. आणि आमच्या जेव्हा श्रोते फोन करतात तेव्हा तर आणखीनच छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. हिमतरावजी, आपण कसे आहात? मी चांगला आहे ताई. आता काय करतात सध्या आपण? आता मजदुरीचं काम करतो ताई बडनेरायचे. आता थंडी वाढली आहे, तर आपण थंडीसाठी काय करताय? म्हणजे थंडीत आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कसे काय घेत आहात आपण? ताई स्वेटर वगैरे आणि मफलर, मोजे आणि शेकोटी याद्वारे ताई आम्ही थंडीचा उपयोग घेतो ताई. आणि आता आपण अमरावती आकाशवाणीचे तर नियमित श्रोते आहातच. आपण पत्र पाठवत असता, आम्ही ती सामील करत असतो. आज आपल्याशी प्रत्यक्ष बोलणं होतंय बऱ्याच दिवसानंतर. आपल्या काय भावना आहेत? स्वरसंवाद कार्यक्रम सुरू झालाय, आपल्याला कसं वाटतंय? आकाशवाणी केंद्राने जो कार्यक्रम बंद पडलेला होता ताई तो सुरू केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो ताई मी.
आणि आमचे आशिष गावंडे साहेब यांनी तो कार्यक्रम सुरू केला ताई, त्यांचे पण आभार मानतो ताई, आणि अमरावती आकाश केंद्र प्रमुखाचे आभार मानतो ताई. तर हिम्मतरावजी आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? मला ताई भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबरला सगळे भारतात विश्वात साजरा होता ताई. हो, या निमित्त एक गाणं आहे 6 डिसेंबर 56 साली, हे गाणं ऐकायचं आहे ताई. आणि आपले भाव श्रद्धा सुमन त्यांना अर्पित करतो या गीतामुळे आणि आदरांजली वाहतो ताई, आमच्या अमरावती रेडिओ श्रोता संघाच्या वतीने आणि आमच्या शृंगारे परिवाराच्या वतीने ताई. आपल्यासोबत आणखीन कोण आपले मित्र श्रोते आहेत ज्यांना हे गाणं ऐकायचं आहे? माझ्या परिवारात आहे माझी पत्नी पद्माताई शृंगारे, मुलगा सुमित शृंगारे, सूनबाई आरती शृंगारे, माझा नातू आहे सानिध्य शृंगारे, माझ्या नातवंड आहेत नातनी आहेत लक्ष्मी शृंगारे, सावित्री शृंगारे. आमचं अमरावती रेडिओ श्रोता संघाचे काही श्रोते आहेत ते. हा, सांगा ना त्यांची पण नावं. श्याम किटे, हिरामण शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वरजी घोण, सिद्धार्थ गोंडाने, हिरामण खेळाडे, किशोर गणवानी, हिरालाल सदिया, आमचे बडनेरातले आणि गौतम रायबोले, यवतमाळ जिल्ह्यातील रामहरी लोखंडे, हे आमचे श्रोते आहेत ताई. अच्छा, तर हिम्मतरावजी आज आपण फोन केलात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो 6 तारखेला आता महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना आदरांजली म्हणून आपण हे गाणं सांगितलेलं आहे. तर आपण ते निश्चित ऐकूयात आणि या गाण्यांच्या माध्यमात कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहात आपण? परमेश्वर वैराळे. कुठून बोलत आहात परमेश्वरजी? मी चांदूरबाजार तालुका तुळजापूर गढीहून बोलत आहोत. तर परमेश्वरजी, तुळजापूर गढी आपण सांगितलं, तर तिथे खरंच गढी आहे का? हा, गढी आहे ना आमच्या गावामध्ये. हो का? आणि परमेश्वरजी आपण काय करता? मी ट्रेनवर धंदा करत होतो मॅडम. कशाचा? खेळणे. अच्छा, खेळणे विकता आपण. तर हा, खेळणे. खेळणी कुठली, मातीची की लाकडाची, कुठली विकता आपण? नाही, हे आपले लहान मुलांची खेळणे, बंदूक, कारका, पुंगी, अच्छा, तर वगैरे. कसं वाटतं आपल्याला लहान मुलांसोबत जेव्हा आपण बोलता, त्यांना खेळणी देता, कसं वाटतं आपल्याला? कसा असतो अनुभव तो? चांगलं वाटतं मॅडम, आपल्याला लहानपणची आठवण येते आपल्याला त्या बाबतीत. हा, सोबतले फोन लावून राहिला आता लागला तो. अच्छा, आज पहिल्यांदा लागला आपला फोन. आम्हाला खूप आनंद झाला. आमचे नवीन श्रोते आमच्याशी जुळतात आहेत फोनच्या माध्यमातून. तर आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का? कसे वाटतात आपल्याला कार्यक्रम? मी सकाळी 6 वाजतापासून तुमचे कार्यक्रम ऐकतो, संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत. हो, मग सकाळी भक्ती संगीतापासून आपला कार्यक्रम सुरू होतो. भक्ती संगीत कसं वाटतं आपल्याला? भक्ती संगीत पण आवडते, बाकीचे मुलाखत आवडते तुमची, हॅलो फरमाईश वगैरे. अच्छा, तर परमेश्वरजी आपण कुठलं गाणं सुचवणार आहात आज? दादा कोणते गाणं ऐकतात, झगाडी लागली कळ, आनंद शिंदे, दादा कोणते गाणी मस्त आवडतात मला. अच्छा, आणि आज आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण आहे? माझे मित्र सतीश भाऊ भिरे, प्रसाद भिरे, माझी पत्नी सुनीता वैराळे, भाऊ श्रीकृष्ण वैराळे, आई बीबी वैराळे. आता आकाशवाणी अमरावतीला आपकी फरमाईश असा पण कार्यक्रम असतो, फरमाईशी पत्रांवर असतो तो. तर आपण त्या कार्यक्रमात पण सहभागी व्हा आणि छान छान पत्र पाठवा आणि त्याच्यातनं पण छान छान वेगवेगळी फरमाईशी गीतं आपण ऐकू शकता. पत्राच्या माध्यमातून पण आपण जुळलं राहू शकतो ना परमेश्वरजी? हा मॅडम. आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची वेळ आता होत आलीये. आज आमच्या ज्या श्रोत्यांनी